महाराष्ट्रातील तमाम जनतेला मनापासून जय महाराष्ट्र. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने एक नवीनच वळण घेत आहे ना, वारंवार जे लोक निवडून येतात ते लोक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात, त्या पक्षातून या पक्षात उड्या मारतात. त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण आपण तेच बोलतो जे खरं असतं. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओचा मुद्दा काय आहे? महाराष्ट्राचं राजकारण एवढं गलिच्छ का झालंय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वारंवार भूकंप का होत आहेत? आणि खऱ्या अर्थानं लोकशाही आता संपत चाललेली आहे का? येणाऱ्या काळामध्ये 2029 जी निवडणूक आहे ती शेवटची निवडणूक असणार आहे का? खूप सारे प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनामध्ये उभा राहिलेले आहेत. कारण ज्या पद्धतीने विरोधी पक्षामध्ये लोक राहायला तयारच नाहीये, जे लोक निवडून येत आहेत प्रत्येक व्यक्तीला सत्ताधारी पक्षात सामील व्हायचे. मग जर सगळे सत्ताधारी पक्षात सामील झाले, विरोधी पक्षात राहणार कोण? सर्वसामान्य जनतेचे गोरगरिबांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारणार कोण? गोरगरिबांची बाजू मांडणार कोण? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. लोकशाही चालते सत्ताधारी आणि विरोधकांच्या जीवावरती, पण जर विरोधक राहिलेच नाही, लोकशाही चालणार कशी? मला एक गोष्ट समजत नाही. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे वेश्या व्यवसाय झालंय. एवढं गलिच्छ राजकारण आजपर्यंत मी कधीच पाहिलेलं नव्हतं. विरोधी पक्षात कोणी राहायला तयारच नाहीये, आणि जे आमदार जे खासदार फुटतायत ना, त्यांना लाजा वाटायला पाहिजे. ज्या पक्षाकडून आपण उभा राहतोय, ज्या चिन्हावर आपण निवडणूक लढवतोय, त्या चिन्हाकडे बघून, त्या पक्षाकडे बघून तुम्हाला लोक मतदान करतायत आणि ते तुम्हाला निवडून देतात त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आपल्या हक्काचा माणूस ते लोक मतदान करून निवडतायत, आणि हे जे आमदार खासदार फुटतायत ना, यांना लाजा वाटायला पाहिजे. अशी महाराष्ट्रात चर्चा आहे. खासदार जर फुटले तर 100 कोटी, आमदार जर फुटले तर 50 कोटी, नगरसेवक जर फुटले तर 25 कोटी, आणि मग हे कार्यकर्ते जर फक्त कोंबड्या आणि चिकनवरच आहे. लाजा वाटायला पाहिजे आमदार खासदारांना. आपण 100 50 कोटी घेतोय, आणि लोकांनी जे आपलं मतदान केलंय त्या लोकांचा आपण अपमान करतोय. अरे, लोकशाही जर टिकवायची असेल ना, आणि जर लोकशाही अजून जिवंत राहिली पाहिजे जर असं वाटत असेल ना, तर विरोधी पक्षामध्ये लोकांनी राहायला पाहिजे. पण हे लोक 100 खोके घेतात, 50 खोके घेतात, आणि सत्ताधारी लोकांच्या मांडीला मांडी लावून बसतात. वैचारिक लढाई म्हणजे यांच्यात राहिलीच नाहीये. काही घेणं देणं नाहीये. सर्वसामान्य जनतेचं कुणालाही काहीही घेणं देणं नाहीये. सध्याच्या 2026 मध्ये महाराष्ट्राचं राजकारण दिसतंय ना, हे दिसून येत आहे 2029 ची शेवटची निवडणूक होणार आहे, आणि त्यानंतर मग हुकुमशाही सुरू, लोकशाही संपलेली असणार. लाजा वाटायला पाहिजे या लोकांना. अरे, लोक काय तुम्हाला निवडून याच्यासाठी देतात का की तुम्ही सत्ताधाऱ्यांकडून 100 खोके घ्यावं, 50 खोके घ्यावं? यासाठी तुम्हाला लोक निवडून देतात का? गोरगरीब शेतकऱ्यांचं मतदान आहे. गोरगरिबांनी तुम्हाला मतदान केलं, निवडून दिलंय, खुर्चीवर बसलात तुम्ही गोरगरिबांमुळं, आणि निवडून आल्याच्या नंतर तुम्ही या पक्षातून त्या पक्षात जाताय, त्या पक्षातून इकडे जाताय, इकडून तिकडं, तिकडून इकडं. अरे तुम्ही काय केलंय माहिती का? महाराष्ट्राचं राजकारण तर संपल्याचं जम आहे. पण दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे तुम्ही वेश्या व्यवसाय केलाय. लाज वाटत नाही तुम्हाला? थोडी तरी जनाची मनाची लाज वाटायला पाहिजे की आपण किती गलिच्छ वागतोय. सर्वात पहिल्यांदा आता मी हे सगळं का सांगतोय, तर आत्ताच नुकतंच जी फोडाफोडी सुरू आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटली. आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले आणि त्यांच्या गटामध्ये सामील केले. आता यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची काही चूक आहे का? तर मुळामध्ये नाही. एकनाथ शिंदे साहेब जे काम करत आहेत ना, ते त्यांच्या जागेवर योग्य आहे. कारण त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, त्यांना त्यांची संघटना मजबूत करायची. त्यासाठी ते काहीही करतील. काय असतं माहिती का? जाणारे असतात तेव्हाच घेणारे होतात. त्यामुळे ना, हे जे हरामखोर 6 खासदार फुटले होते ना, ते फुटले त्यामुळे शिंदे साहेबांनी घेतलंय. असं तर नाही की शिंदे साहेबांनी त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती, तुम्ही आमच्या पक्षात या, नाहीतर आम्ही तुम्हाला मारू, असं तर नव्हतं. तरी सुद्धा हे ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले. बरं चला ठीक आहे, जे काय ऑपरेशन राबवलं शिंदे साहेबांनी ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं. 6 खासदार गेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये.
आता 6 खासदार गेले. आता त्याच्यानंतर जे ठाकरे गटाचे विश्वासू आमदार मानले जात होते किंवा ठाकरे परिवाराच्या सगळ्यात जवळचे जे आमदार मानले जात होते ते म्हणजे सचिन साहेब. त्यांनी काल ठाकरे गटाला राजीनामा दिला, ठाकरे गटाला सोडलं. त्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचा विचार केला, निर्णय घेतला आणि महायुतीच्या बाजूने उपसभापती या म्हणजे अर्ज सुद्धा भरलेला आहे. उपसभापतीचा अर्ज सुद्धा सचिन साहेबांनी भरलाय महायुतीच्या बाजूनं. मला एक गोष्ट समजत नाही, हे जे लोक सोडून चाललेत विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांकडे नेमकं का चाललेत आणि यांना विरोधकामध्ये म्हणजे विरोधक ठेवायचंच नाहीये का? हे का चाललंय सगळं राजकारण? महाराष्ट्राचं राजकारण एवढं गलिच्छ मी आजपर्यंत पाहिलेलं नव्हतं. आणि यामध्ये चूक आहे ना, महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ना त्यांची सुद्धा खूप मोठी आहे. हे जे लोक सोडून चाललेत ना, शिंदे साहेबांची म्हणा, देवेंद्र फडणवीस साहेबांची म्हणा किंवा सुनेत्रा वहिनी यांची काही चूक नाहीये. त्यांचं काम आहे त्यांच्या संघटना मजबूत करणं, वाढवणं आणि ते लोक तेच करतायत. पण हे जे महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ना त्यांचं कुठेतरी चुकलेलं आहे, म्हणूनच हे राजकारण एवढं गलिच्छ झालंय. आता मी हे कसं थोडक्यात सांगतो. लोकसभेला ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणा किंवा मराठा समाजाने म्हणा, लोकसभेला ज्या पद्धतीने बहुमत आणि जे खासदार निवडून दिले होते ना महाविकास आघाडीचे, महाविकास आघाडीला असं वाटलं नसेल स्वप्नात की आपले खासदार एवढे निवडून येऊ शकतात. अरे भाजप बसवलं घरी लोकांनी आणि ते जे चाललं होतं ना राजकारण, ते काही राजकारण नव्हतं किंवा हे जे महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते होते यांच्या जीवावर ते खासदार निवडून नव्हते आले महाविकास आघाडीचे. ते निवडून आले होते मराठा समाज जरांगे पाटलाच्या फॅक्टरमुळं. जरांगे पाटलामुळे ते महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले होते, कारण त्यावेळेस मुद्दा गाजत होता मराठा आरक्षणाचा. म्हणून लोकांनी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आणले. आता हे जे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आहेत ना ते असे मस्त बिंदास, बाकी मग विधानसभेची निवडणूक होती, त्याच्यानंतर मग पंचायत समिती, या सगळ्या ज्या निवडणुका झाल्यात ना, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गाढ झोपा लागल्या त्यांना. त्यांनी असं ठरवलं की आता जनता आपल्या सोबत आहे, मग आपल्याला फिरायची काही गरज नाहीये, मैदानात उतरायची काही गरज नाहीये. महाविकास आघाडीचे नेते गाढ झोपले, पार झोपले. बघा तुम्ही निवडणुका बघा, माझं जर खोटं वाटत असेल ना तुम्ही थोडा मागचा इतिहास काढा. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते ग्राउंड लेवलवर त्या पद्धतीने दिसलेच नाही ज्या पद्धतीने ते दिसायला पाहिजे होते, पण नाही दिसलं कोणीच. आणि म्हणूनच विधान भवनातही यांचा पराभव झाला. दुसरी गोष्ट, पंचायत समिती असेल मग बाकीच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये यांच्या हाती अपयश आलेलं आहे. आणि आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार, महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार, सुनेत्रा वहिनींचं सरकार, हे जे महाराष्ट्रात सध्या बसलेलं आहे ना, म्हणूनच बसलेलं आहे. हे जे म्हणतात ना वोट चोरी झाली, हे झालं ते झालं, असं काही नाही. असं वाटतंय बरं का, कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरत नाहीयेत ना, असं वाटतंय की निवडणुकीमध्ये यांना तर इंटरेस्टच राहिलेला नाहीये. आयतं मिळालं पाहिजे पण नाही मिळणार. महाराष्ट्राची जनता सगळं बघतीये आणि जे लोक ग्राउंडवर दिसतील, गोरगरिबांची कामं करताना दिसतील, लोकांची सेवा करताना दिसतील, त्यांनाच लोक मतदान करून सत्तेत बसवतील, सत्ता त्यांच्या हातात देतील. हे सत्य आहे. पण महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते नेमकं रस्त्यावर का येत नाही? त्यांना इंटरेस्ट राहिला नाहीये का? पॉलिटिक्स नकोय का? का त्यांना म्हणजे लोकशाही संपवायची आहे, हे त्यांनीही अजेंडा उचललेला आहे. याचा विचार आता महाराष्ट्राच्या जनतेनं करायला पाहिजे. खऱ्या अर्थानं हे जे खासदार फुटले होते ना ठाकरे सेनेचे, खासदाराची चूक आहे. निवडून दिलं होतं त्यांना विरोधी पक्षासाठी. हे जे 6 खासदार फुटलेत ना, लोकांनी यांना निवडून दिलं होतं आपले प्रश्न, आपली सगळी कामं विधान भवनामध्ये विरोधी बाकावर बसून मांडण्यासाठी. पण या लोकांनी काय केलं? 2 वर्ष काढले, निधीचं कारण दिलं, आम्हाला निधी मिळत नाही, आम्ही विरोधी पक्षात आहेत म्हणून आम्हाला निधी मिळत नाही, आमची कामं होत नाही, आम्ही आमच्या जिल्ह्याचा विकास करू शकत नाहीत, अशी कारणं दिली. आणि हे सगळे 6 खासदार सत्ताधारी पक्षात सामील झाले, म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेत सामील झाले. आता निधी मिळत नाही किंवा आमच्या जिल्ह्याचा विकास आम्ही करू शकत नाही, हे कारण महाराष्ट्राच्या जनतेला कुठेच पटत नाही. का माहिती का? कारण ज्या वेळेस आपल्या पत्रकार बांधवांनी यांची पोलखोल केली ना, 2 वर्षामध्ये यांना जो निधी मिळालाय ना, तो निधी सुद्धा या लोकांनी खर्च केलेला नाही. काही खासदाराला 15 कोटी मिळालाय, काहीला 17 मिळालाय, काहीला 18 मिळालाय, काहीला 12-13 मिळालाय. पण यामध्ये जो निधी यांनी खर्च केला ना, तो फक्त 1 ते 1.5% खर्च केलेला आहे. बाकी सगळ्याचा सगळा निधी जशाला तसा आहे.
मग तुम्हाला निधी मिळत नव्हता हे जर कारण तुम्ही सांगून लोकशाही संपवताय, विरोधी पक्षातून तुम्ही पुन्हा सत्ताधाऱ्याकडे जाताय, जर तुम्हाला निधी मिळत नव्हता तर मग सर्वात पहिला प्रश्न हा आहे, हा जो निधी तुम्हाला मिळालाय हा तुम्ही खर्च का केला नाही? महाराष्ट्राच्या जनतेला वेड्यात काढताय. ज्यांनी तुम्हाला मतदान करून निवडून दिलं त्यांना तुम्ही वेड्यात काढताय, मतदाराचा अपमान करताय. लाजा वाटत नाही? थोडी तरी जणाची नाही मनाची लाज वाटायला पाहिजे की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलंय कशासाठी दिलंय? आपण विरोधी बाकावर बसावं यासाठीच आपल्याला लोकांनी निवडून दिलंय आणि आपले प्रश्न मांडण्यासाठी, आपले प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळवून घेण्यासाठीच आपल्याला लोकांनी मतदान करून विरोधी बाकावर बसवलेलं आहे. हे खासदाराला कळालेलं नाही का 100 खोके मिळाले अशी महाराष्ट्रात चर्चा आहे. 100 खोके मिळाले म्हणून चला आपली वैचारिक लढाई काहीही असो, आपले विचार सोडले, निष्ठा सोडली, सगळं घाण ठेवलं आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेत हे 6 खासदार गेले. यामध्ये शिंदे साहेबांची काडी सुद्धा चूक नाहीये, काडीची सुद्धा चूक नाहीये. मी वारंवार सांगतो, शिंदे साहेबांचं काम आहे आपला पक्ष मजबूत करणे, वाढवणं आणि तेच करतायत. शिंदे साहेबाला कुणीही दोष देऊ नका कारण त्यांची चूक नाहीच आहे. हे जे खासदार फुटले हे म्हणतात की आम्हाला ठाकरे वेळ देत नाही. आता हा जो त्यांचा मुद्दा आहे, आम्हाला वेळ देत नाहीत, हे नाही ते नाही, तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, तुमच्या पक्षांतर्गत तो प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्याला सांगून या सगळ्या गोष्टी क्लिअर करून त्याच पक्षात राहायला पाहिजे होतं आणि तुम्ही जनतेचे प्रश्न हे सत्ताधाऱ्यांना विचारायला पाहिजे होते. पण तुम्ही डायरेक्ट वेळ देत नाहीत, वेळ देत. अरे तुम्ही कसली प्लॅनिंग केली यार? खरंच राजकारणामध्ये मास्टर माइंड आहे तुम्ही 6 खासदार. ज्या पद्धतीनं जे ठाकरे गटाच्या बैठकी घेण्यात आल्या त्या बैठकीला तुम्ही फोनवर सांगताय कुणी साईबाबाची शपथ घेतली, कुणी लेकराची घेतली, कुणी बायकोची घेतली. अरे देवी देवतांना सुद्धा तुम्ही सोडलं नाही. एक खासदार ते भाऊसाहेब वागचौरे त्यांनी तर डायरेक्ट शिर्डीचे साईबाबा 3दा शपथ घेतली असं म्हणतात संजय राऊत साहेब. घेतली नाही घेतली हे त्यांचं त्यांना माहिती, पण साईबाबांची सुद्धा शपथ घेतल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही किती खोटं बोललात यार. खरंच मास्टर माइंड आहेत तुम्ही. ज्या पद्धतीने तुम्ही या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्यात ना, खरंच मास्टर माइंड आहेत तुम्ही. खोके भेटले नाही भेटले तुम्हाला माहिती, पण भाई खरंच सलाम आहे तुम्हाला. पण लोकशाही संपत चालली आहे का? तर हो, आणि हे लोक संपवतायत. जर लोकशाही संपवायची नसेल ना तर महाराष्ट्राच्या जनतेनं 2029ला गद्दारांना गाडायला पाहिजे. गद्दारांना गाडून गरीबातील गरीब जरी आमदार बनला किंवा खासदार बनला ना तरी सुद्धा त्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे, कारण हा देश लोकशाहीवर चालतो आणि आपली लोकशाही मजबूत राहिली पाहिजे. यासाठी आता महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आहे 2029ची निवडणूक कशी करायची. 500 रुपये घेऊन, 1,500 रुपये घेऊन किंवा 1,000 रुपये घेऊन मतदान करायचं का निस्वार्थपणे एकही रुपया कुणाचा न घेता लोकशाही टिकली पाहिजे. यासाठी आपण आपल्या हक्काचा माणूस जो कधी फुटणार नाही, कधी गद्दारी करणार नाही आणि आपले सतत प्रश्न विधान भवनामध्ये असो किंवा संसद भवनामध्ये असो मांडल, अशा व्यक्तीला निवडून देण्याचं काम आता महाराष्ट्राच्या जनतेनं करायचं. आणि हे आता महाराष्ट्राच्या जनतेच्याच हातात आहे लोकशाही जर टिकवायची असेल तर. नाहीतर मग हुकुमशाही आपल्या बोकांडी बसणारच आहे. हुकुमशाही जर बोकांडी बसली ना भाई मग भाजप जसं म्हणाल तसं आपल्याला वागावं लागेल. उठ म्हणले की उठा, बस म्हणले की बसा, इकडे जा इकडे जावं लागेल, तिकडे जा तिकडे जावं लागेल. अशा पद्धतीने हुकुमशाही मग महाराष्ट्रात नाही तर देशात सुरू होणार आणि होणार. त्यामुळं विचार करायला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणा किंवा हे जे आमदार खासदार लोक निवडून आलेत ना यांनी सुद्धा. अरे विरोधी बाकावर राहणा. महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही रांडाचा बाजार करून ठेवलाय. राहणा विरोधी बाकावर बसा. तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, गोरगरिबांचे प्रश्न मांडा, ज्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्या लोकांचे प्रश्न मांडा, त्यांना न्याय मिळवून द्या. त्यांच्यासाठी लढा ना विरोधी बाकावर बसून. का प्रत्येक जणाला सत्ताच पाहिजे? प्रत्येक जणाला निधी तेव्हाच मिळतो जेव्हा ते सत्ता नसू द्या ना. अरे ओमराजे निंबाळकर साहेब त्यांनी जी निष्ठा विकली, घाण ठेवली ना, खरंच वाईट वाटलं त्या माणसाबद्दल. कारण ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर साहेबांवर प्रेम केलं होतं, त्यांना एकदा आमदार बनवलं, 1-2दा खासदार बनवलं. ओमराजे निंबाळकर साहेबांची वडिलांची जी हत्या झाली होती ती हत्या झाल्याच्या नंतर ओमराजे निंबाळकर साहेबांच्या डोक्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हात ठेवला आणि त्यानंतर ओमराजे निंबाळकर साहेबांना राजकारणात आणलं आणि एकदा आमदार 2दा खासदार बनवलं. पण आता 2 वर्ष ज्या पक्षातून निवडून आले, ज्या चिन्हावर निवडून आले त्या पक्षासोबत राहिले. ऐन वेळेला 2 वर्षानंतर धोका दिला, शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले. हे जे घडलं ना खरंच प्रत्येक मराठी माणसाला वाईट वाटलं. जे ओमराजे निंबाळकर साहेबांना लोक फॉलो करत होते प्रत्येकाला वाईट वाटलं.
सगळ्यांची अपेक्षा एकच होती, विकास नाही झाला तरीही चालेल, पण निष्ठा विकू नका, निष्ठा घाण ठेवू नका. कारण धाराशिव जिल्हा, ओमराजे निंबाळकर साहेब ज्या जिल्ह्याचे खासदार आहेत ना, तो जिल्हा म्हणजे धाराशिव. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. धाराशिव जिल्ह्याचे जे लोक आहेत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे लोक आहेत. आणि धाराशिवचे जे लोक आहेत ना, जे मतदार आहेत ना, ते लोक बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांनाच मतदान करतात. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटचं त्यांचं एक वाक्य होतं, मला सांभाळलं तसंच उद्धवला सांभाळा आणि आदित्यला सुद्धा सांभाळा. आणि आजही धाराशिवचे लोक तेच करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी जो शब्द दिला होता तोच शब्द पाळत आहेत. आणि धाराशिवची जी जनता आहे बाळासाहेब ठाकरेच्या नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहत आहे ठामपणे. पण हे लोक निवडून तर येतात, पण मग अशी गद्दारी करतात, शेण खातात. आणि मग शेण खाल्ल्याच्या नंतर हे असं होतं. महाराष्ट्राचं राजकारण रांडाचा बाजार करण्यामध्ये हे जे लोक फुटतायत ना, यांचाच हात आहे. किती गलिच्छ झालंय राजकारण. अरे काय शिकवणार आहे तुम्ही येणाऱ्या पिढीला? येणारी पिढी राजकारणात येईल की नाही, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय. आणि कसं यायचं जर तुम्ही अशा पद्धतीने निवडून एका तिकिटावर येता, निवडून एका चिन्हावर येता आणि तुम्ही निवडून आल्याच्या नंतर दुसऱ्याच चिन्हाकडे जाता, दुसऱ्याच पक्षात जाता. असं जर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करतच राहिला, येणारी पिढी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणारच नाहीये. आणि काय कशासाठी यायचं? अशा पद्धतीने जर इकडून तिकडं तिकडून इकडे जर तुम्ही फुटत राहिला, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं राहिलंच काय? लाजा वाटायला पाहिजे. एकतर महाराष्ट्र राज्याला विरोधी पक्ष नेता भेटत नाही. कारण तर काय? कारण त्यांच्याकडे संख्याच नाही. जे संख्याबळ लागतं विरोधी पक्षासाठी, विरोधी पक्ष नेता होण्यासाठी, ते आता सध्या विरोधी पक्षांकडे ते संख्याबळ नाहीये. म्हणून महाराष्ट्र राज्याला विरोधी पक्ष नेता भेटत नाही. अरे जे कुणी आमदार निवडून आले विरोधी पक्षाकडून, जे कुणी खासदार निवडून आले, राहा ना त्याच जागेवर. लोकांनी तुम्हाला निवडून दिले विरोधी बाकावर बसण्यासाठी. राहा तिथं आणि मांडा ना प्रश्न तुम्ही गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, जनतेची. मांडा, सत्ताधाऱ्यांना विचारा जाब आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. महाराष्ट्राचं राजकारण संपवू नका. महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही ज्या पद्धतीने वेश्या व्यवसाय करत चाललात ते कुठेतरी थांबवा. आणि हे थांबायला हवं महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आहे 2029 ला काय करायचं. त्यामुळं मला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे का, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे, थोडीफार आहे. थोड्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. कारण कुणाला पण वाईट वाटणार आहे की निवडून हे लोक आणतायत, मेहनत हे करतायत, यांच्या पक्षाचं तिकीट हे लोक देत आहेत आणि निवडून आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने खासदार आमदार फुटत चाललेत ना, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटत चालली आहे ना, शिंदे साहेबांचा काही दोष नाही. हे आमदार खासदार गद्दार आहेत, हे भिकारचोट आहेत. त्यामुळं थोडी का होईना पण महाराष्ट्रात एक मराठी माणूस म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे. पण अजून 2.5 ते 3 वर्ष आहेत. 2.5-3 वर्षामध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे वरिष्ठ नेते जर रस्त्यावर उतरले नाही, ग्राउंडवर येऊन त्यांनी जर गोरगरिबांची कामं केली नाही, तर 2029 ला सुपडा साफ सुद्धा होऊ शकतो. महाविकास आघाडीचा म्हणतो मी, सगळ्यांचा सुपडा साफ होईल. कारण एकनाथ शिंदे साहेब या माणसाचं कौतुक मनापासून केलं पाहिजे. हा माणूस आहे ना, हा माणूस ग्राउंडवर उतरतोय, ग्राउंडवर उतरून गोरगरिबांची कामं करतोय, जनतेची प्रश्न सोडवतोय. आणि एक बाई गाणं पण निघलं एकनाथ शिंदे साहेबांवर, अनाथाचा नाथ एक नाथ. खरंच हे जे आमदार खासदार फुटतात आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये कामं करण्याचा विचार करतात, निर्णय घेतायत ना, त्याचं ते काय घेतात माहित आहे? कारण शिंदे साहेब ग्राउंडवर कामं करतायत. आमदाराला प्रॉब्लेम असो, खासदाराला प्रॉब्लेम असो, एकच कट्टर शिवसैनिकाला जरी प्रॉब्लेम असेल किंवा गरीबातील गरीब शिवसैनिकाला जरी प्रॉब्लेम असेल ना, तर ग्राउंडवर जाऊन शिंदे साहेब त्याला मदत करतायत. आणि शिंदे साहेब त्याचे सगळे प्रॉब्लेम जाणून घेऊन सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्याला काढून देत आहेत आणि त्या शिवसैनिकाला प्रॉब्लेम मधून काढतायत. याबद्दल खरंच शिंदे साहेबांचं कौतुक केलं पाहिजे. आणि ही जी महायुती सत्तेत बसली आहे ना, खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांमुळेच बसली आहे. शिंदे साहेबांमुळे कसं काय ते मी लगेच सांगतो. 2022 ला शिंदे साहेब फुटले, 40 आमदार घेऊन गेले, 12 खासदार घेऊन गेले. त्यावेळेस बीजेपी आणि शिंदे साहेबांची एकजूट झाली आणि बीजेपीनं एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं. आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस 2.5 वर्ष त्यांच्याकडे कालावधी होता. आणि त्या कालावधीमध्ये
ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी कामं केली ना महाराष्ट्राच्या जनतेसाठी, किंवा लाडकी बहीण योजना आणली, ज्या पद्धतीने 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचा विकास केला, ते पाहता 2024 ची निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरून मतदान केलं महायुतीला, एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून. कारण आता महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटलं होतं की पुढचे जे मुख्यमंत्री होतील ते सुद्धा एकनाथ शिंदे साहेबच होतील. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणा किंवा लाडक्या बहिणीने म्हणा कसलाही विचार न करता एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच महायुतीला भरभरून प्रेम दिलं, वोट केलं आणि बहुमताने या महायुतीला सत्तेत बसवलं. पण नंतर डाव फिरला, बीजेपीचे सीट जास्त आले, डाव फिरला. एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. पण खऱ्या अर्थानं लोकांनी जे प्रेम केलंय एकनाथ शिंदे साहेबांवर केलंय. शिंदे साहेबांचं काम आहे त्यांचा पक्ष वाढवणं, पक्ष मजबूत करणं, त्यांचं संघटन महाराष्ट्र राज्यामध्ये 1 नंबर कसं येईल हे पाहणं. तर त्यांची काहीही चूक नाहीये. हे जे फुटतायत आणि हे जे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आहेत ना, यांची चूक आहे. यांची चूक काय आहे तर हे ग्राउंडवर येतच नाहीत. आले एक दिवस येतात, येडा मारतात महाराष्ट्राला, पुन्हा जाऊन घरी बसतात. पण अशानं महाराष्ट्राचं राजकारण चालणार नाहीये. 2029 मध्ये जर महाविकास आघाडीला सत्तेत बसायचं असेल तर 2.5 ते 3 वर्ष राहिलेत. ग्राउंडवर उतरा, रस्त्यावर उतरा, गोरगरिबांची कामं करा, सत्ताधाऱ्यांना जाब विचारा आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्या. तरच महाराष्ट्राची जनता तुम्हाला 2029 ला मतदान देईल आणि सत्तेत बसवल. आदित्य ठाकरे साहेब असतील, रोहित पवार असतील, उतरा ना, रस्त्यावर उतरा, करा गोरगरिबांची कामं, लढाई लढा, सरकारसोबत भांडा, गोरगरिबांचे प्रश्न घेऊन. अरे करतील ना, महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीशी उभा राहील. पण रस्त्यावर उतरून गोरगरिबांची प्रश्न तर मांडा, गोरगरिबांसाठी लढा तर द्या. ऐकतं नाही मिळणार आहे. महाराष्ट्राच्या जनता सुशिक्षित आहे. जे लोक कामं करतील त्यांना महाराष्ट्राची जनता 2029 मध्ये निवडून देईल. आणि महाराष्ट्राचं राजकारण हे जे फोडाफोडी चालली आहे ना, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे काही रांडाचा बाजार नाही, कुणी या कुणी जा, इकडून तिकडं तिकडून इकडं. अरे थोडंफार तरी लाजा वाटू द्या. हे जे आमदार खासदार फुटतायत ना, थोडा विचार करा की ज्या मतदाराने आपल्याला निवडून दिलंय, इकडून तिकडं तिकडून इकडं जाण्यासाठी नाही दिले. हे जे 6 खासदार फुटले होते ना, किती लोकांना तुम्ही विचारलं? ज्या लोकांनी तुम्हाला 5-5, 7-7 लाख लोकांचा मतदारसंघ आहे तुमचा, किती लोकांच्या तुम्ही बैठका घेतल्या? किती लोक, हा जो निर्णय तुम्ही घेतलाय या पक्षातून त्या पक्षात जाण्यासाठी, किती लोकांना बैठक घेतल्या? त्या सामान्यातील सामान्य व्यक्तीला तुम्ही जाऊन विचारलं की आपण या पक्षातून या पक्षात जातोय? नाही विचारलं. ओमराजे निंबाळकर साहेबांनी त्यांच्याच गावातली लोक बोलवलेत. किती लोकांना येड्यात काढता ना? 5 ते 7 लाख लोकांनी तुम्हाला मतदान केलं आणि फक्त तुम्ही तुमच्या गावाची बैठक घेतली. आणि मी सांगताना काय सांगत होते, मी माझ्या मतदारसंघात जाणार आहे आणि माझ्या जनतेला विचारून मी हा पुढचा माझा राजकीय निर्णय घेणार आहे. किती लोकांना वेड्यात काढला? सगळं चुत्या बनवलं तुम्ही 6 खासदारांनी लोकांना. हेड्यात नका काढू महाराष्ट्राच्या जनतेला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची जनता तुम्ही वेड्यात काढली 6 खासदारांनी. खोके घेतले तुम्ही. महाराष्ट्रात अशी चर्चा आहे, खोके घेऊन फरार झाले. उगाच ना उगाच गद्दारी केली तुम्ही, आपली निष्ठा घाण ठेवली. महाराष्ट्राच्या जनतेला अजून तरी तुम्ही वेड्यात काढू नका. महाराष्ट्राची जनता वेड्यात निघणार नाही तुमच्याच्यानं. कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे कळलंय की तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि महाराष्ट्राची जनता गद्दारांना कधीच माफ करत नाही. 2029 मध्ये तुम्हाला 100% महाराष्ट्राची जनता मातीमध्ये गाडणार. मातीमध्ये गाडणार म्हणजे निवडणुकीमध्ये 100% तुम्हाला पाडणार आहे. त्यामुळे तुम्ही आता तयार राहा. हार मानण्यासाठी तुम्ही आता तयार घ्या, कारण हार तुम्हाला पचली पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळे 6 खासदार तयार राहा. जे इथून पुढेही फुटतील तयार राहा सगळ्यांनी. आणि अशाही बातम्या आहेत की आता पुन्हा एकदा शिंदे साहेबांचं ऑपरेशन टायगर नंबर 3 म्हणजे अजून आमदार सुद्धा फोडायचे. अरे बाबा काय चाललंय हे? महाराष्ट्राचं राजकारण कुंकड चाललंय, कोणत्या दिशेला घेऊन चाललंय? बाकी चला येणाऱ्या काळात आपण बघूया. खरंच आता शिंदे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आमदार सुद्धा फोडणार आहेत आणि आमदार फुटतील का? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच उत्तर द्या. खरंच आमदार फुटतील आणि शिंदे साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे धुरंधर आहेत हे सिद्ध करतील. बाकी इथंच थांबूया आपण. या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं, महाराष्ट्राच्या जनतेला डोळे उघडे ठेवा आणि नीट बघा आपण ज्या लोकांना निवडून देतोय ते लोक काय करत आहेत. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात अशा उड्या मारत आहेत. त्यामुळे 2029च्या निवडणुकीला तुम्हाला लक्षात राहावं की आपण कोणाला निवडून देतोय. आपल्याला जे मतदान करायचंय 500 रुपये घेऊन करायचंय की आपला स्वाभिमान जिवंत ठेवून करायचंय.
हे तुम्ही ठरवा. यासाठी मला हा व्हिडिओ काढायचा होता. महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने वेश्या व्यवसाय झालाय हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि लोकांनी विरोधामध्ये राहून गोरगरिबांची प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारायला पाहिजे. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि महाराष्ट्राच्या जनतेला अजून मी एक आवर्जून सांगतो, जे लोक फुटतील ना त्या लोकांच्या गळ्याला धरून त्यांना जाब विचारा. यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं का? प्रत्येक मतदाराला अधिकार आहे, कारण तुम्हीच निवडून दिले, तुम्हीच यांना खुर्चीवर बसवले, त्यामुळे तुम्हाला तो अधिकार आहे. यांच्या गळ्याला धरून यांना विचारा. यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं का? जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. बाकी आपण थांबतोय या व्हिडिओमध्ये. एवढंच मला सांगायचं होतं. पुन्हा एकदा सांगतोय, हा जर व्हिडिओ आवडला असेल आपल्या द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोच करा आणि हक्काने सांगाल आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब पुन्हा एकदा सांगतो नक्कीच करा. बाकी थांबतो, रजा घेतो. एवढंच सांगायचं होतं. लोकशाही संपली नाही पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. यासाठी महाराष्ट्राच्या नागरिकाने आता पुढे यायला पाहिजे. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.